10 गड्ढे में कौन से गड्ढे में कैटफिश है, कौन से गड्ढे में रूपचंद है, कौन से गड्ढे में चिलापी है, वो नहीं मालूम होता। वो तो नहीं मालूम होता ना। आप क्या बोलते हैं, नहीं भाई हमारे पास चिलापी है बोले तो आप चले जाते। एक तालाब में का देखेंगे, गड्ढे में का देखेंगे, आप चले जाते। दूसरे में कौन सा है आपको कैसा मालूम होगा? सीक्रेट चोरी हो रही है, पूरी पूरी सीक्रेट चोरी है। आप जाने के बाद देखो गड्ढे में से मच्छी निकाल कर बताता ये चिलापी है। अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय टीपू सुल्तान। जिस तरह से 2 से 3 दिन पहले कंडी मार्केट में हमें जहाँ पे कैटफिश सप्लाई हो रही थी या वहाँ पर रिटेल बिक रही थी, वहाँ जाकर देखने के बाद रिसेंट एक स्टेटमेंट भी दिए थे। उसके ऊपर आज तक भी फिशरीज डिपार्टमेंट वाले ऑफिसर्स, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स ने एक भी उसके ऊपर एक्शन नहीं लिया। उसके ऊपर एक्शन लेना इसलिए ज़रूरी है क्योंकि वहाँ पर रेड हैंड कैटफिश देखकर वीडियो बनाए हैं, एविडेंस वहाँ पर अवेलेबल है। उसके बावजूद भी वो दुकान को जाकर देखकर वापस आए हैं, वार्न करे हैं कि दूसरी बार अगर ये मच्छी बिकेगी तो हम तेरे ऊपर एफआईआर करेंगे। तो ये कहीं ना कहीं नेग्लिजेंसी है। हम जब देखकर आपको इंटीमेशन दिए हैं, इन्फॉर्मेशन दिए हैं, तो आपका काम था उसको पकड़ना, उसके ऊपर इंक्वायरी करना और उसके ऊपर एफआईआर करके ये मच्छी कहाँ से आई उसके ऊपर इंक्वायरी करना ज़रूरी था। जो कि नेग्लिजेंसी हो कि उसके ऊपर ना केस हुआ, ना एफआईआर हुई, ना उसके ऊपर कोई इंक्वायरी हुई। और गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में ही नहीं, पूरे कर्नाटका स्टेट में कैटफिश के फिश फार्मिंग चल रही है। ये बहुत बड़ा इलीगल एक्टिविटी हो रहा है, बहुत बड़ा माफिया चल रहा है कैटफिश का। तो मैं डिस्ट्रिक्ट ऑफिसर से ये पूछना चाहता हूँ, आप लोग क्या कर रहे हैं, आपकी जो टीम है वो क्या कर रही है? जल्द से जल्द जितने भी फिश फार्म हैं, पहले तो ये फार्म वालों के पास परमिशन है नहीं है, कौन सी मच्छी डाले हैं, कितने एकड़ में डाले हैं, इसका डिटेल इनके पास डाटा नहीं है। तो जल्द से जल्द इसके ऊपर सीरियस एक्शन लेना चाहिए। और हमें और एक इन्फॉर्मेशन मिली है, जो कैटफिश चला रहे हैं वो लोग फिशरीज डिपार्टमेंट को मामूल पहुंचाते हैं, ऐसे रूमर्स चल रहे हैं। क्यों ऐसे रूमर्स चल रहे हैं बोले तो हम जब ये ऑफिसर्स को इतनी इंटीमेशन देने के बावजूद भी ये लोग उसके ऊपर एक्शन नहीं ले रहे। हम जैसे ही यहाँ पर आकर कंप्लेंट देते हैं तो फार्म वालों को इंटीमेशन मिल रही है। कल का कल एक गाड़ी, पूरी गाड़ी लोड होकर चले गई है गुलबर्गा से। तो इसके ऊपर सीरियस एक्शन लेना ज़रूरी है और ऑफिसर्स ही उनका इन्फॉर्मर बनकर काम कर रहे हैं फिश फार्म वालों का। लेकिन अगर ये लोग सीरियस एक्शन लेके उनके हर फार्म में, हर तालाब में अगर ये लोग जाकर चेक करेंगे तो वो कहीं ना कहीं फिश निकलेगी। और ये लोग पर्सनली ये लोग अगर जाकर कर रहे हैं तो कुछ नहीं मिलेगा। हम कंप्लेंट दिए तो हमारे को अगर साथ में लेकर जाते हैं, ये जाने से पहले अगर हमें इंटीमेशन देते हैं तो हम भी जाकर चेक करेंगे वहाँ है नहीं है, हमें भी मालूम होता है। तो हम ये रिक्वेस्ट कर रहे हैं डिपार्टमेंट वालों से, आप काम कीजिए, अगर आपसे काम नहीं होता तो आप रिज़ाइन कीजिए। जल्द से जल्द इसके ऊपर सीरियस एक्शन होना चाहिए। ये हम जो स्टेप लिए हैं हमारे राज्य अध्यक्ष श्री हनुमंत जी अलसंगी सर के नेतृत्व में लिए हैं। दलित सेना डिस्ट्रिक्ट यूथ प्रेसिडेंट मैं मोहम्मद अशरफ अली। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಎಲ್ಲ ಮೀಡಿಯಾ ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೆ ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್. ದಲಿತ ಸೇನೆ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಹನುಮಂತ್ ಜಿ ಅಳಸಂಗಿ ಸರ್ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಮಂಜುನಾಥ್ ಎಸ್ ಭಂಡಾರಿ ಸರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇದು ಕ್ಯಾಟ್ಫಿಶ್ ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಯಾರು ತರ್ತಾ ಇದ್ದಾರ, ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಯಾರಿದಾರ, ಮಾಫಿಯಾ ನಡೀತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ. ದಿನದಾಡೆ ಕ್ಯಾಟ್ಫಿಶ್ ಮಾಫಿಯಾ ನಡೀಲತ್ತದ. ಮೀಸೆ ಮೀನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ಮೀನ ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ಲತ್ತದ, ಎಲ್ಲಿಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಇವರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ಇದಕ್ಕೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು. ಇದು ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ನಾವು 4ರಿಂದ 5 ದಿವಸ ಆಯ್ತು ಇದು ಮಾಡ್ಲತ್ತೀವಿ. 5 ದಿವಸ ಆಯಿತು ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟು. ಇವತ್ತು ಸಹ ಇವರು ಮೀನುಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆ ಏನೂ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೋತಾ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಇದು ಮೀನುಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆ ಇದು ಕ್ಯಾಟ್ಫಿಶ್ ಮಾಫಿಯಾಯಿಂದ ಕುಮ್ಮುಕ್ ಕೊಡ್ತದೆ ಏನಂತೆ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸೇನೆ ಸಂಘಟನೆ, ನಮ್ಮ ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸೇನೆ ಸಂಘಟನೆಯವರು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಯಾಟ್ಫಿಶ್ ಇವಾಗ ನಾವು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಆಫೀಸಿಗೆ ಬಂದಾಗ ಕೆಲವೊಂದು ನಮ್ಮ ಮೀನುಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ಸ್ಪಾಟಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೀವಿ ರೀ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ? ಓಕೆಶ್ ಅವರಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕಿತ್ತಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಿತ್ತಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಎಫ್.ಐ.ಆರ್ ಮಾಡಬೇಕಿತ್ತಲ್ಲ. ಏನು ಮಾಡ್ಲತ್ತೀರಿ? ಈಗ ನಾವು ಮೀನುಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆಗೆ ಬಂದರೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಒಳಗೆ. ಡಿಸ್ಟಿಕ್ ಆಫೀಸರ್ ಬೆಂಗಳೂರದಾಗ ಮೀಟಿಂಗ್ ಹೋಗ್ಯಾರ, ಹೌದು ಹೋಗಲಿ. ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇನ್ನೂ ಅಧಿಕಾರಿಗಳಿರೋ ಅವರು ಲೀವ್ ಮೇಲೆ ಇದ್ದಾರಂತ. ಯಾವಾಗ ಇವರು ಮೀಟಿಂಗ್ ಹೋಗಿರ್ತಾರ ಅವಾಗ ಇವರು ಲೀವ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಿರ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ರಜೆ ಹಾಕ್ಬೇಕು ರೀ? ಮೀನುಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆದಾಗ ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ಬಂದು ನೋಡಿದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಹಾಗೂ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಹಾಗೂ ಮೀನುಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಆದ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ತನಿಖೆ ತಂಡ ರಚನೆ ಮಾಡಿ ಇದು ಮೀನುಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ
ಹಾಗೂ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸೇನೆ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಅತಿ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ ನಾವು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗ ಕರ್ನಾಟಕ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಭಾರತದಾಗೆ ಇದು ಕ್ಯಾಟ್ ಫಿಶ್ ಮೀನು ಬ್ಯಾನ್ ಇದೆ. ಬ್ಯಾನ್ ಇದ್ರೂ ಸಹ ಗುಲ್ಬರ್ಗದಾಗ ದಿಂದಾಡೆ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ. ಗುಲ್ಬರ್ಗದಾಗ ಎಷ್ಟು ತಾಲೂಕು ಇದಾವ, ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಎಷ್ಟು ವರಂಡ ಹವ, ಇದು ಮೀನ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿಂದ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ, ಇದು ಇಂಚಿಂಚು ಮಾಹಿತಿ ಇವರು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಇದು ಯಾರ್ಯಾರು ಮೀಸೆ ಮೀನು ಹಾಗೂ ಕ್ಯಾಟ್ ಫಿಶ್ ಮಾಫಿಯಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರ್ಯಾರು ಮಾರಾಟ ಆಡ್ತಾರೆ, ಯಾರು ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡು ಬಂದು ಮಾರ್ಲತ್ತಾರಲ್ಲ ಇವ್ರ ಲೈಸೆನ್ಸ್ ರದ್ದು ಹಾಕ್ಬೇಕು ಫಸ್ಟ್. ಎರಡನೇದು ಇವರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಜೈಲಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ಇವರಿಗೆ ಎಷ್ಟು ದಂಡ ಅದ ಅಷ್ಟು ದಂಡ ಹಾಕಬೇಕು. ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೊಂಡು ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ನೆಲ ಸಮ ಮಾಡಬೇಕು. ಮೀಸೆ ಮೀನು ಹಾಗೂ ಕ್ಯಾಟ್ ಫಿಶ್ ಇದು ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ದಲಿತ ಸೇನೆ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನು ಇವರು ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ, ಮೀನುಗಾರಿ ಇಲಾಖೆ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ, ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್.